वनामकृई प्रशासनाचा झोपेचा सोंग. भ्रष्टाचाराच्या पुराव्यांकडे कानाडोळा करत मनसेचे ठिय्या आंदोलन. परभणी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील 2017 ते 18 पासूनचे कोट्यवधींचे लेखाआक्षेप आणि गाजलेला भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही प्रशासन ढोंगी निद्रेत असल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. 2 महिन्यांपूर्वी मनसेने पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठातील लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला होता. त्यावेळी प्रशासनाने 1 मे 2026 पर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत उलटूनही अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. प्रशासकीय इमारतीमध्ये बसलेले अधिकारी जाणून बुजून झोपेचे सोंग घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांनी केला आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मनसे मागे हटणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, पूर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, खंडू राऊत, सुरेश गडकरी, आनंद शिंदे, योगेश भोसले, कांचन कांबळे, सुदाम शेळके यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन इथं घोटाळा कशा पद्धतीने चालतो हे सगळे पुराव्यासकट मी या गोष्टी दाखवल्या होत्या पत्रकार बांधवांना. कदाचित आपणही त्या पत्रकार परिषदेला आले असाल. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा वेळ मागितला की आम्ही 2 महिन्यात ह्याच्यावर कारवाई करू. आणि कुलगुरू सरांनी स्वतः मला असं आश्वासित केलं होतं आणि विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मी 100% मान दिलेला आहे. आणि त्याचा 2 महिन्याचा जो कालावधी आहे तो काल 30 तारखेला संपलेला आहे, 30 एप्रिलला. आणि मी बरोबर 1 मेला त्यांच्या तिथे हजर होतो. महाराष्ट्र दिनाच्या त्यांना फुलं देऊन शुभेच्छा दिल्या. कुठलंही आंदोलन करण्याच्या अगोदर मी फुलं देऊन बघत असतो, जर कुठला फरक पडला तर ठीक आहे, आणि मग आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यावर उतरत असतो. पण अद्यापही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. आणि आज अजून परत ते आम्हाला 15 दिवसाची वेळ मागत आहेत कारवाई करण्यासाठी, जी की गोष्ट 6 महिन्यात करायला पाहिजे. आणि ही गोष्ट प्रलंबित आहे गेल्या 8 वर्षापासून. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. गंभीर लेखा आक्षेप आहेत. त्याच्यात म्हणजे मोठा घोटाळा भ्रष्टाचार झाल्याच्या सुद्धा गोष्टी त्या लेखापरीक्षण अहवालात नमूद आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्ही यांना त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. आणि ती मागणी आमची पूर्ण होते का नाही होत मला कल्पना नाही. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथं एक लोकशाही मार्गाने कुठेतरी निषेध व्यक्त व्हावा म्हणून आम्ही इथे एक ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहेत. काय प्रमुख मागण्या काय? दोषी ज्यांनी लेखा आक्षेप ची पूर्तता केली नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा गेंड्याची कातडी आहे, मला हे चांगलं माहिती आहे. आज पहिलं आंदोलन आहे, म्हणजे गोळी देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर इंजेक्शन देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर सलाईन देऊन बघणार आहे, त्याच्यानंतर ऑपरेशन करेल बघीन. एका माझ्या आंदोलनानं ही गोष्ट संपल असं मला वाटत नाही. दर 15 दिवसाला मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केले जाईल. आपण अल्टिमेट दिला होता, त्याच्यामुळे अल्टिमेटम द्यायचं आहे का? नाही, अल्टिमेटम नाही द्यायचं आहे. कसं आहे की ते मी सांगितलं ना, गेंड्याची कातडी आहे. आता जे नियंत्रक आहेत ते मुंबईला गेले, त्यांनी लोक पळवलेले, म्हणजे जे काही कारवाई करणारे जे कोणी लोक आहेत ती आज इथं हजरच नाही ठेवले यांनी हेतू पुरस्कर. आणि त्याच्या आडमध्ये कुठेतरी वेळ मागण्याची संधी साधूपणा यांचा आहे. पण ठीक आहे, ठाम आहे, अजून थोडा वेळ बघू आपण. बघा ना काय होतं ते. एखाद्या वेळेस कारवाईचं पत्र आणि आदेश निघतीलही.